जेव्हा आपण मध गोळा करतो, तर आपण सांगतो की ह्या फ्लेवरचं मध आहे. म्हणजे अजवाईन असेल, जांभूळ असेल, कारवी असेल, वेगवेगळे मधचे प्रकार असतात. मग ह्या मधांमध्ये तुम्ही कसं म्हणजे आपण हे कसं अश्युअर करू शकतो की ती मधमाशीने तेच नेक्टर आणलंय आणि मग ते पर्टिक्युलर मध आपल्याला मिळतंय? मध्ये एकंदरीत आता तुम्ही भेसळचं बोललात, तर मध्ये FSSAIने पण आय थिंक हा मुद्दा उचलला होता की हं, खूप चांगल्या ब्रँडच्या मधामध्ये त्यांना भेसळ सापडली होती. हं. तर म्हणजे हाच भेसळचा मुद्दा घेऊन मला हा विचारायचा आहे, त्याची प्युरिटी टेस्ट आपण कशी करू शकतो? सर, जेव्हा तुम्ही हे प्रोडक्शन सुरू केलं त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये येण्यासाठी काही चॅलेंजेस आले किंवा तुम्ही कोणत्या रूट थ्रू मार्केटमध्ये आलात? कारण आता बेसिकली जर कोणी प्रोडक्शन करतंय तर प्रोडक्शनची माहिती लोकं घेतात आणि देणारी पण भरपूर आहेत. पण मार्केटमध्ये विकायचं कसं हे खूप लोकांना माहीत नाहीये. मग ते एका व्यापारा थ्रू जातील, नाहीतर हं. मग पण स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी लोकांना अजूनही एवढ्या गोष्टी माहीत नाहीयेत किंवा त्यांना वाटतं की याला खूप पैसे लागतात, नाहीतर खूप वेळ द्यावा लागेल. तर हे कशा गोष्टी आहेत तुम्ही थोडं सांगू शकाल? नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. खरं तर आपण आज ज्या विषयावरती बोलणार आहोत त्याबद्दल मी एक छोटीशी कविता सांगते आणि तुम्हाला हा विषय समजून जाईल. कविता अशी आहे की उठुनी सकाळी ती मधमाशी, जाते की ती मध मिळवायाशी. थेंबे थेंबे साठवी त्याची, उद्योगी मोठी. आळस तिजला माहीत नाही, सर्व दिवस ती खापती पाही. थंडी ऊन म्हणे ना काही, उद्योगी मोठी. उठुनी सकाळी ती मधमाशी, जाते की मध मिळवायाशी. ही सुंदर कविता सुजित गायकवाडांची आहे आणि मला साधारणतः हे म्हणायचं की आपण अगोदर जे पाहायचो आपल्या लहानपणी असताना घराच्या बाहेर झाडावरती मधमाशांचं पोळं असायचं, तर आजकाल आपल्याला ते दिसत नाही. त्यामुळे मधमाशा खूप कमी झाल्यात आणि त्यांचा ऱ्हास होत चालला आणि त्याला खूप सारे घटक पण कारणीभूत आहेत. पण जेव्हा मधमाशी आपण पाहतो तेव्हा आपण तिच्यापासून लांब पळतो, पण तीच मधमाशी आपल्याला गोड असं मधही देते. आणि मला असं वाटतं की मध मिळवण्यासाठी आणि मधमाशीचं पालन करण्यासाठी खूप धैर्य आणि संयम लागतो. आणि हेच धैर्य सातारा जिल्ह्यातील 2 तरुणांनी दाखवलं आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. तर या व्यवसायाबद्दल आपण त्यांच्याकडूनच बोलूयात आणि जाणून घेऊयात. तर मी स्वागत करते सतीश सर आणि प्रतीक सर तुमचं. धन्यवाद या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. तर सर, मला हे म्हणायचं होतं की तुम्ही तुमच्या जर्नीबद्दल थोडंफार आम्हाला जर सांगू शकाल की तुमची ही जर्नी मधुपुष्पची कशी सुरू झाली त्याबद्दल? नमस्कार. मी प्रतीक करपे आणि माझ्यासोबत माझा मित्र आणि पार्टनर आहेत सतीश शिर्के. सर्वप्रथम तर मी तुम्हाला धन्यवाद देतो की आज या पॉडकास्टला तुम्ही इन्व्हाइट केलं आणि हा एक चांगल्या विषयावर आपण डिस्कस करत आहे. तर आमची या मधमाशी पालनाची सुरुवात झाली होती 2017मध्ये. मी स्वतः BE प्रोडक्शन आहे. BE प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालेलं आहे. याचा ॲग्री डिप्लोमा झालेला आहे आणि आम्ही कोरेगाव तालुका, जिल्हा सातारा इथे सरस्वती विद्यालय कोरेगाव म्हणून आहे. तिथे शाळेत असल्यापासून सुरुवातीपासून एकत्र आणि घरातली पार्श्वभूमी बघितली तर शेतकरी कुटुंब आहे मी दोघांच्याही घरी. त्यामुळं पहिल्यापासून शेतीमधल्या बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. काम केलेलं होतं शेतीमध्ये आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काहीतरी शेतीपूरक व्यवसाय करायचा किंवा फूड सेक्टरमध्ये काहीतरी व्यवसाय करायचा आहे पहिल्यापासून मनात होतंच. पण व्यवसाय हा ठरवून कधी होत नाही. तर पासआउट झाल्यानंतर ऑब्व्हियसली नेहमीप्रमाणे जे ठरलेलं आहे की जॉब करावा लागतो प्रमाणे मी पण जॉबला जॉइन केलं. सतीश पण कोरेगावमध्येच एका ठिकाणी जॉबला होता. पण तिथे काही त्या प्रमाणात कामाचं समाधान मिळत नव्हतं. त्याच दरम्यान आम्ही पुण्याला शिवाजीनगरला CBRTI म्हणून एक संस्था आहे. जी मधमाशी पालनावर संशोधन करते आणि प्रशिक्षण पण देते. काही कामानिमित्त तिथे गेलो असता तिथे व्हिजिट केली. तर तिथल्या विविध कोर्सेसच्या माहिती मिळाली आणि त्यावेळेला तिथे बाहेरील राज्यातून पण बरेच स्टुडंट तिथे ते शिकण्यासाठी येत होते हे मला पाहायला मिळालं. त्यावेळेला आम्ही जॉब करत होतो. पण त्याचसोबत म्हटलं हा मधमाशी पालनाचं एक प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही दोघांनीही त्या कोर्समध्ये एनरोल केलं. 6 महिन्याचं प्रशिक्षण होतं. तिथे एक बेसिक माहिती मिळाली की कशा पद्धतीनं मधमाशी पालन केले जाते
किंवा त्यासाठी शासनाच्या योजना कोणत्या आहेत किंवा फ्लोरा कॅलेंडर काय असतं, हे कोर्स कंप्लीट केल्यानंतर आम्ही ठरवलं की एक 200 पेट्यांपासून मधुमक्षिका पालनाची सुरुवात करायची. तर सुरुवातीला आपण काही घरून भांडवल नाही घ्यायचं, या पद्धतीनंच सुरुवात करायची आम्ही ठरवलं. त्यात मग PMEGP योजनेद्वारे आपल्याला पेट्या मिळू शकतात याची माहिती घेतली आणि सुरुवातीला 200 पेट्यांपासून सुरुवात केली आम्ही ते मधमाशी पालनाची. सर तुमची ही जर्नी खरंच सगळ्यांना आवडेल ऐकायला अजून. तर मला ह्याच जर्नीबद्दल अजून विचारायचं होतं, की तुम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा नॉर्मली लोकांना खूप कन्फ्युजन असतं. कारण आपण मधमाशांचे ऐकतो, की खूप प्रकार आहेत. तर बरोबर. ह्याच्यातले नक्की कुठली मधमाशी आपण मध प्रोडक्शनसाठी वापरतो किंवा पॉलिनेशनसाठी पण काही मधमाशा आहेत. तर मग ते कसं किती प्रकार आहेत आणि त्यांचे कामं वगैरे जर सांगितले तुम्ही तर? मधमाशांमध्ये तुम्ही बघितलं तर जे कमर्शियली जी मधमाशी पाळली जाते ती म्हणजे एपिस मेलिफेरा आणि सातेरी मधमाशी. हं. त्यानंतर एक फुलोरा मधमाशी असते आणि एक स्टिंगलेस बी पण असते आणि आगी मधमाशी. हं, असे हं. 4 ते 5 प्रकार येतात मधमाशांमध्ये. पण आगी मधमाशी किंवा स्टिंगलेस मधमाशी कमर्शियली त्या पेटीमध्ये अडॉप्ट होत नाही. त्यामुळं सेरेना इंडिका आणि एपिस मेलिफेरा या दोन जातीच्या मधमाशा आपण मधमाशी पालनासाठी वापरू शकतो. त्यामध्ये एपिस मेलिफेरा ही उत्पन्नाला जास्त आहे हं, आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तिला मायग्रेशन करावे लागते त्यामध्ये. हं. आणि जी भारतीय मधमाशी आहे सातेरी मधमाशी, तिचे उत्पादन कंपॅरेटिव्हली कमी आहे. पण ते सातारा, महाबळेश्वर आपल्या इकडच्या भागात ते चालून जाते मधमाशी. तिला एवढं आपल्याला मायग्रेशन करण्याची गरज लागत नाही शक्यतो. अच्छा. हं. पण आता सर आम्हाला थोडेफार माहिती याबद्दल द्या, की मध कसं बनतं? म्हणजे मधमाशांचं काम आहे हे हं. करणं, पण ती प्रोसेस काय आहे त्याबद्दल थोडंफार सांगू शकाल तुम्ही? येस. एक जी मधुमक्षिका पालनाची पेटी असते, त्यामध्ये मेलिफेराची जी पेटी असते, त्यामध्ये साधारणतः 10,000 ते 15,000 माश्या असतात. हं, त्यामध्ये एक राणी माशी असते, बाकी कामकऱ्या माश्या असतात. ज्या कामकरी माश्या असतात, त्या मध गोळा करायचं काम करत असतात. जी राणी माशी असते, ती फक्त त्या ह्याच्यामध्ये अंडी घालण्याचं काम करत असते. आणि ज्या इतर कामकरी माश्या आहेत, त्या आजूबाजूच्या 2 ते 3 किलोमीटरमध्ये रेडियसमध्ये जाऊन आजूबाजूला कुठे कुठे नेक्टर अवेलेबल आहे ते हं. सर्च करतात. त्यानंतर ती मधमाशी त्या फुलातील नेक्टर सक करते. त्यामध्ये तिच्या तोंडातील स्वतःचे एन्झाईम मिक्स करत असते आणि ती परत वसाहतीमध्ये येऊन त्या पोळ्यामध्ये परत ती डिपॉझिट करत असते. हं, आणि सुरुवातीला जेव्हा मध त्यामध्ये जमा होतो, त्यामध्ये मॉइश्चर असते. ते बाय द टाईम मधमाशा त्याला सील करतात वॅक्सनं. हं. त्यावेळेला मग त्या मधाचे मॉइश्चर नॅचरली कमी होते. हा मधमाशांनी मध हा त्यांच्या ऑफ सीझनसाठी हे करून ठेवलेला असतो, म्हणजे स्टोअर करून हं, ठेवलेला हं, असतो. हं. पण आपण जे तुम्ही गावाकडची पोळी बघता, त्यात पण हं. तुम्ही बघितलं की खालील बाजूस मधमाशा असतात आणि वरील बाजूला जो गावाकडच्या भाषेत मधाचा कांदा बोलतात, हं. तो वरील बाजूला असतो. आणि मधमाशीच्या पेटीमध्ये खाली ब्रूड चेंबर असतो. त्यामध्ये मधमाशा खाली अंडी घालण्याचं काम करत असतात. मध्ये एक जाळी असते, तिथून वर असतो तो हनी चेंबर असतो. हं. जी राणी माशी आहे, ती वर हनी चेंबरमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे ते अंडी घालत नाही. हं. वरच्या हनी चेंबरमधलाच आपण हनी कलेक्ट करतो. त्यामुळे त्यात मधमाशांची अंडी नष्ट होत नाहीत किंवा त्या मधामध्ये मधमाशांची अंडी जात नाहीत. आणि जो मधमाशांसाठी लागणारा मध आहे, तो आपण तसंच ठेवत असतो. हनी चेंबरमधला मध हा आपण एक्स्ट्रॅक्ट करत असतो. आणि मध गोळा करण्याचं काम ही कामकरी माशी करत असते. अच्छा. आता हे तुम्ही जी अंडी सांगितली खाली हं, असतात, हं. तर हे म्हणजे तुम्ही कसे फ्रिक्वेंटली काढून घेता त्यातून, की काय त्याचं नक्की रोल? नाही, ते मधमाशीच्या ब्रूड चेंबरमध्ये अंडी घालत असतात. त्यातनं रोज नवीन कामकरी माश्या तयार होत असतात. अच्छा. आता कामकरी माशांचं 1 ते 1.5 महिन्यापर्यंतचा लाईफ स्पॅन असतो. त्यामध्ये असे असते की रोज नवीन माश्या तयार होत असतात, रोज नवीन माश्या मरत असतात. हं. कारण जी कामकरी माशी आहे, तिचं काम असतं वसाहतीचं संरक्षण करणं. वसाहतीमध्ये पोलन नेक्टर गोळा करून आणणं. पोलन म्हणजे मधमाशांच्या विविध फुलांना व्हिजिट करतात. हं. तिथले जे परागकण असतात, ते तिच्या मधमाशीच्या पायाला चिकटतात. आणि ह्या पोलन आणि नेक्टरचा मिळूनच मध मिळतो. ओके. आणि तुम्ही गावाकडच्या पोळ्यांवर जर पाहिलं तर असे पिवळ्या कलरचा एक प्रकारचा हं, थर हं, असतो, हं. तो पोलन असतो. हं. म्हणजे मधमाशा त्यांच्या ऑफ सीझनसाठी हे पोलन आणि नेक्टर त्या कलेक्ट करत कलेक्ट असतात. करतात. Yes.
मग एका पेटीत सर साधारण जर कोणी विकत घेतंय ती पेटी, तर एका पेटीत ते किती मधमाशा असतात? 15,000 ते 20,000 एका पेटीमध्ये एका मधमाशा पेटीमध्ये. असतात. हां. आणि त्यानंतर ग्रो होत राहतात. हां, त्यानंतर ते एका पेटीमध्ये एक क्वीन बी असते. दिवसाला ते 1 ते 2,000 डेली अंडी घालत असते ती. रोजचं तिचं प्रोडक्शन चालू असतं. राणी माशीचं कामच आहे की ते मधमाशीला जन्म द्यायचं, म्हणजे 1 ते 1,500 अंडी डेली घालायची. घालायची. हं. आणि मग ती जागा वगैरे बघावी लागते आपल्याला ठेवताना, ती पेटी म्हणजे नक्की कुठे ठेवायची, कोणत्या दिशेला वगैरे असं काही आहे? हां, त्याची पण जागा एक असते आणि आम्ही अशा ठिकाणी ठेवतो जिथं पेस्टिसाईड फवारणी केली जात नाही. हं. पेस्टिसाईड फवारणी असेल तर मधमाशी मरते असं. अच्छा, तुम्ही आता मरबद्दल बोललात, तर मग एका पेटीमध्ये मर किती होते ते साधारणतः? काय मर असं नाही की जिथं पेस्टिसाईड फवारणी होत असेल ना, तर तिथं डेली 100-200 माश्या तुम्हाला मेलेल्या दिसणार. पण आपण ठेवतानाच पेटी अशा ठिकाणी ठेवतो की जिथं पेस्टिसाईड फवारणी होतच नाही. हं. त्यामुळे त्याची आम्ही काळजी घेतो मेन. आणि मर पण त्या प्रमाणात होत असेल तर रोजचं डेलीचं प्रोडक्शन क्वीन बी करत असते. अच्छा. 1,500 ते 2,000. मग साधारण एक्झाम्पल आपण एका जंगलामध्ये ती पेटी ठेवली, तर साधारण ती किती ट्रॅव्हल करते, म्हणजे किती डिस्टन्स अच्छा. आपण पेस्टिसाईडच्या शेतापासून दूर ठेवली पाहिजे तिला? नाही, तर एपिस मेलिफेरा जी मधमाशी आहे, जसं प्रतीकने पण सांगितलं की तिची रेंज असते 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती जाऊन ती मध आणू शकते. बरं. पण आपण बघताना साईड अशा ठिकाणची बघतो जिथं पेस्टिसाईड बिलकुल होत नाही हं. आणि मधमाशीला पण फुलं जवळ उपलब्ध होतील, त्यामुळे मधाचं उत्पन्न पण चांगल्या पद्धतीनं वाढतं ते. अच्छा. आणि सर आपण ह्या सगळ्यांबद्दल बोलताना मला अजून हे विचारायला आवडेल की ज्यावेळेस आपण ती पेटी एखाद्या ठिकाणी ठेवतो, तेव्हा आपल्याला साधारण त्या पेटीतून किती मध मिळतं, किंवा एक मधमाशी त्यांच्या लाईफ स्पॅनमध्ये किती मध प्रोड्यूस करते? जे मधमाशीला त्या पेटीतून मिळणारं मध आहे ना, ते तिथं उपलब्ध असलेल्या फ्लोरावर डिपेंड असतं पूर्णपणे. हं. आणि जेव्हा आपण ह्या कमर्शियली मधमाशी पालन करतो, त्यावेळेला 12 महिने आपण एका ठिकाणी पेटी ठेवू शकत नाही. हं. कारण फुलांचा सीझन हा जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसांचा असतो. मग तो सूर्यफूल असेल, ओवा असेल, मोहरी असेल. तर जर फ्लोरा चांगल्या प्रमाणात उपलब्ध असेल, तर चांगला मध हा सूर्यफुलापासून मिळतो, मोहरीपासून मिळतो. तर वर्षाच्या एकूण पूर्ण सायकलमध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मायग्रेशन केले, तर 30 ते 35 किलो मध हा एका पेटीतून वर्षाकाठी मिळू शकतो तुम्हाला. ओके. हा आकडा अजून वाढवू शकतो, कमी होऊ शकतो, डिपेंड तुमच्या आजूबाजूच्या क्लायमेट सिच्युएशनवर. हं, हं, असं. हं. तर आता जे आपण बोलतोय की ते नेक्टर गोळा करतात आणि आणतात, पण आता एखादी पेटी आणली तर आपल्याला मॅच्युअर मधमाशी त्याच्यामध्ये मिळते का? ती आपल्याला नंतर ती मध गोळा करायला जाते, म्हणजे एखादी आणलं आणि ती नुकतीच अंड्यातून बाहेर आली आहे माशी, तर ती किती दिवसांनंतर मध गोळा वगैरे करते, असं काही आहे? तिचे राणी माशीचं वेगळं सायकल आहे आणि कामकरी माशीचं वेगळं सायकल आहे. ते 15 ते 20 दिवसात तिचं सायकल झाल्यानंतर मधमाशी लगेच बाहेर हनी कलेक्शनसाठी जात असते. आणि त्यामध्ये कामकरी माशांचं लाईफच आहे की त्यांनी मध गोळा करायचं. हं. त्यामुळं डेली जेवढी तुमची राणी माशी जेवढी स्ट्रॉंग असेल, हं. त्या पद्धतीने त्या माशांचं प्रोडक्शनही तेवढं असते. म्हणजे अच्छा. एकदा त्या अंड्यातून मधमाशी बाहेर आली, ती फ्लाय करू शकली की मधमाशी मध गोळा करायला जाते लगेच. अच्छा. आणि सर मला हे पण विचारायचं आहे की जेव्हा आपण मध गोळा करतो, तर आपण सांगतो की ह्या फ्लेवरचं मध आहे, म्हणजे अजवाईन असेल, जांभूळ असेल, कारवी असेल, वेगवेगळे मधचे प्रकार असतात. मग ह्या मधांमध्ये तुम्ही कसं, म्हणजे आपण हे कसं अश्युअर करू शकतो की ती मधमाशीने तेच नेक्टर आणले आणि मग ते पर्टिक्युलर मध आपल्याला मिळतंय? आता काय आहे, जिथं अजवाईनचं फार्म असेल तिथं आपण ऑलरेडी ते अजवाईनचं फार्म बघतो आपण. हं. त्या ठिकाणी त्या पेट्या आपण तिथं लावल्या जातात. हं. मधमाशीला दुसरी कुठली फुलं अवेलेबल नसतात. बघताना पण तशीच फील्ड बघतो आपण. मधमाशी काय करते, त्या फुलांमधून तो मध कलेक्ट करते. त्याच्यामुळे तो तुम्हाला अजवाईनचा टेस्ट येतो त्याच्यामध्ये. आणि अजवाईनचा स्पेसिफिक बघायला गेलं, वेट लॉससाठी असेल की तुमच्या डायबिटीज शुगर पेशंटसाठी पण मध तो चालतो. प्रत्येक मधाचे पण वेगवेगळे गुणधर्म आहेत तसे. अच्छा. म्हणजे टेस्टनुसार त्याचा सोर्स टेस्ट चेंज होते जर आपल्याला हां, जांभूळ. फुलांनुसार ती टेस्ट चेंज होते. आणि काय असतंय की कधीही सगळ्या फुलातून नेक्टर मिळत नाही. म्हणजे मोस्टली आपल्याकडे झेंडू किंवा जे डेकोरेशनची फुलं असतात, गुलाब असेल. गुलाब असेल, त्यातून असे नेक्टर मिळत नाही. नेक्टर ठराविक फुलांमध्येच असतो, जसं ओवा असेल, सूर्यफूल असेल, मोहरी असेल. तर या फुलांमधून
त्या सीझनला त्या भागात जर ती फुलं अवेलेबल असली तर मोस्टली मधमाशा त्या फुलांमधला नेक्टर, इतर फुलांमधला पोलन, ते जे कॉम्पोजिशन होतं त्याला ऑब्वियसली त्या फ्लोराचा अरोमा येतो त्या मधाला. आणि हे प्रत्येक वेळी चेंज होतं, म्हणजे मधाचा कलर तुम्हाला कधी एकसारखा दिसणार नाही. ते जसे फुलं बदलतील त्याचा कलर बदलणार, रंग बदलणार, चव बदलणार. म्हणजे हे ओरिजिनल मधाची ओळखायची एक पद्धतच आहे. सर आता एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही म्हणजे काय सांगू शकता की कुठल्या जागेवर म्हणजे अशी कोणती जागा निवडावी की त्यांचं फार्म तिथे आसपास नसतील, कदाचित फुलांचे फार्म आसपास नसू बरोबर. शकतात, तर मग कुठे जागा म्हणजे किती दूर असलं पाहिजे, कसं त्याची काळजी घ्यावी, ह्या काय सांगाल याबद्दल? आता हा व्यवसाय करण्याच्या आधी सुरुवातीला त्यांनी एक 5 ते 10 पेट्या घेऊन सुरुवातीला आपल्या आजूबाजूला किती फ्लोर आहे, ती हम्म. कसं वर्कआउट होते हे अगदी ट्रायल घेणं महत्त्वाचं आहे. कारण मधमाशीची रेंज असते 2 ते 3 किलोमीटरपर्यंत जाऊन मध गोळा करणे. तुमच्या आजूबाजूला जर जंगल एरिया असेल जिथं चांगला चांगला फ्लोर असेल, किंवा तुमच्या शेतात ओवा, सूर्यफूल, म्हणजे जिथे फुलापासून फळ बनते आणि ज्या फुलांमध्ये नेक्टर अवेलेबल आहे, अशा ठिकाणी तुम्ही मधमाशी पालन करू शकता. आणि यामध्ये फक्त मध हा एंड प्रोडक्ट नाही आहे, तर त्यामध्ये परागीभवनानं शेतकऱ्यांचे 30 ते 35% उत्पन्न वाढते. आता जिथे आम्ही सूर्यफूल, ओवा, सरसो या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही पेट्या ठेवतो, त्यावेळेला त्यात मधमाशां त्या फुलांवर बसल्यामुळं क्रॉस पॉलिनेशन होते हम्म. आणि त्या शेतकऱ्यांचं 30 ते 35% उत्पन्न वाढत असते. अच्छा. मोहरीला पण त्यांना चांगला इफेक्ट मिळतो. त्यामुळे त्यामध्ये त्यांना दुहेरी फायदा आहे. एकतर स्वतःच्या परागीभवनाने जिथं फळबागा पण आहेत, पेरू हम्म. असेल, चिक्कू असेल, डाळिंब असेल, तिथे फळधारणा चांगली होते. त्यानंतर शेवगा असेल, किंवा जे शेतकरी फळभाज्या किंवा पालेभाज्या घेतात, तरकारी, त्यांनाही ते फायद्याचं आहे. मधही मिळू शकतो आणि त्यांचं उत्पादनही वाढू शकतं. पालेभाज्यावरती आता पण आमच्या इथले पण काही स्थानिक शेतकरी जे आहेत म्हणजे त्यांना पण आम्ही म्हणजे जे फुलगळ जे होते, आता हम्म. आमच्या इथे शेतकरी शेवगा किंवा डाळिंब वगैरे करतात. हम्म. त्यांची काय व्हायची, जास्त फुलगळ व्हायची. फुलगळ झाली की काय, साहजिकच आहे तुमचं उत्पन्न कमी होणार आहे. बरोबर. ज्यावेळी मी बी बॉक्स त्यांना दिले, एक 5 असतील 10 असतील, त्यांनी त्यांच्या बागेमध्ये ठेवल्यानंतर त्यांचं उत्पन्न 35-40% वाढलं आणि जी फुलगळ त्यांना दिसत होते ती फुलगळ पूर्ण थांबली. अच्छा. हां. मग हे पालेभाज्यांवरती पण काम करतात? मग हां, तुम्ही आता जसं बोलला. फळभाज्या म्हणजे जिथं फुलांपासून फळ तयार होते, अच्छा अच्छा. काकडी असेल, त्यानंतर आपले वॉटरमेलन असेल, हम्म. जिथे आत्ता काय झाले, पूर्वी मधमाशा नॅचरली खूप असायच्या. आता काय झाले, फवारण्यांमुळं किंवा पोल्युशनमुळं मधमाशांचं प्रमाण कमी झाले. हम्म. त्यामुळे जे परागीभवन व्हायला पाहिजे ते नॅचरली होत नाही आहे. त्यामुळे जर अशा ठिकाणी तुम्ही जर मधमाशी पालन केले तर त्या येणाऱ्या पिकाची पण आउटपुट क्वालिटी पण चांगली असते. आणि परागीभवनामुळे तुम्ही पेस्टिसाईडचा वापरही कमी करू शकता. म्हणजे जे तुम्हाला इतर पेस्टिसाईड वापरताय ते न वापरता तुम्ही मधमाशी ठेवली तर ते नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन देऊ शकते. म्हणजे बाहेर तुम्ही बघू शकता इस्रायल देशामध्ये पण प्रत्येक तिथे म्हणजे शेतकऱ्यांकडे बी बॉक्स आहेत. पण त्यांचं शेतीमध्ये तो देश आज अग्रेसर आहे. कशासाठी की ते तिथे बी बॉक्स त्यांनी ठेवलेले आहेत त्यांच्या शेतामध्ये. मग आपल्या शेतकऱ्यांनी पण ते एक बघितलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ते पेटी तुमच्या शेतामध्ये ठेवून तुमचं उत्पन्न नक्की 100% वाढणार आहे. हे खूप छान पॉईंट ॲक्च्युली तुम्ही बोललात, कारण मी पण हे वाचलंय. पण शेतकरी नॉर्मली सगळे लोक घाबरतात की मधमाशी चावेल, तर त्याचं चॅलेंज कसं असतं की हँडलिंग कसं करायचं त्यांना? आता त्याचं एक शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलं, मधमाशी कधी स्वतःहून अटॅक करत नाही. म्हणजे आता आमच्या तुम्ही साईटवर पाहिलं तर एका ठिकाणी 200-200 पेट्या असतात, तरी पण त्या आम्ही व्यवस्थित हाताळू शकतो. कारण रागीट मधमाशी ही आग्या मधमाशी असते, जे मोठे मोठ्या बिल्डिंगवर मोठी पोळी लागतात, त्या थोड्या ॲग्रेसिव्ह असतात. या मेलिफेरा सातेरी मधमाशा जोपर्यंत तुम्ही त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेत किंवा काही उग्र कलरचे परफ्यूम असतील किंवा भडक रंगाचे कपडे, जोपर्यंत तुम्ही त्यांना डिस्ट्रॅक्ट करत नाही तोपर्यंत माशा तुम्हाला अटॅक करत नाहीत. आणि तुम्ही जर ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने एकदा हाताळला तर त्यानंतर त्यांना 100% कॉन्फिडन्स येतो आणि त्यामध्ये ती भीती राहत नाही. त्यानंतर मधमाशा हाताळायची ते एक युजर फ्रेंडली होऊन जातं. अच्छा. सर पुन्हा एकदा मी मागे जाईन माझ्या अगोदरच्या क्वेश्चनकडे, की जर एखाद्याला हा व्यवसाय करायचा आहे तर खर्च कसा असतो याचा?
खर्च यामध्ये मधमाशांचे जर तुम्ही पेटीचा एका खर्च बघितला साधारणतः, तर 5,500 ते 6,000 पेटी जाते. हं. ते सीझननुसार पेट्यांचे रेट बदलत असतात आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या कारणासाठी ही पेटी घेताय, म्हणजे एकतर तुमचं मेन उद्देश परागीभवन असेल, हं. तर त्या परागीभवनाचा 100% त्यात फायदा होतो. हं. जर तुम्हाला मध उत्पादनासाठी तुम्ही पेटी घेत असाल, तर तुमची तिथली भौगोलिक परिस्थिती बघणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे 12 महिने किंवा वर्षातील 9 महिने फ्लोरा अवेलेबल असेल, तर तुम्ही त्या पद्धतीनं जेवढं मी उत्पादन सांगितलं, तेवढं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की शेतकऱ्यांना जर त्याचं उत्पन्नच घ्यायचं आहे तर 9 महिन्यांचं 12 महिन्यांचं नियोजन तुमच्याकडे पाहिजे की पेटी मायग्रेशन करता आली पाहिजे, म्हणजे स्थलांतरित ह्या जागेवरून दुसऱ्या जागेवरती, म्हणजे जिथं फ्लोरा अवेलेबल असेल हं. तिथे बी-बॉक्स हलवले पाहिजेत त्यांनी. मग ते बी बॉक्स हलवताना काही इश्यू येत नाही, म्हणजे त्या जात नाही, उडत आता नाही किंवा चावत पेट्या नाही? पेट्या स्थलांतरित करताना पण त्याला एक टाईम आहे. माशांचं काम काय आहे, सकाळ झाली की माशा सगळ्या पेटी बाहेर येतात, हं. संध्याकाळी माशा सगळ्या पेटीमध्ये येतात. मग त्यावेळी स्थलांतरित करताना पण पेट्या तुम्ही संध्याकाळच्याच तुम्हाला मायग्रेशन करावं लागतं असं. अच्छा. आणि तुम्ही म्हटलात की 25 ते 30 किलो साधारणपणे आपल्याला एक मध मिळून हां, जाईल. म्हणजे मी ते कमर्शियली मेलिफेराचं उत्पादन सांगितलं. जर तुम्ही मायग्रेशन त्या पद्धतीने करत असाल, तेच जर तुम्ही सातेरी मधमाशीचं बघितलं, तर तो अगदी 10 ते 15 किलोवर पण येतो. हं. आणि कारण काय होतं, प्रॅक्टिकली शेतकऱ्यांना ह्या पेट्या घेऊन असं सगळीकडे फिरणं पॉसिबल होत नाही. तर आम्ही पूर्ण वेळ या व्यवसायात असल्यामुळे या गोष्टी आम्हाला पॉसिबल होतात. तर त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या तिथे आहे तिथं जरी पेट्या ठेवल्या, फक्त पेट्यांची संख्या कमी ठेवली आणि त्यानंतर त्यांना त्या प्रमाणात जर उत्पादन मिळले, तर तो एक फायद्याचं व्यवसाय ठरू शकतो. आणि असं आहे. मध आपण किती दिवसांनी कलेक्ट करायचं साधारणपणे? मध तुम्ही एकदा पेटीमध्ये जेव्हा फ्रेम एक्झामाइन करता, त्यावेळेला त्यामध्ये दिसून येते की मधाची जी पोळ आहे, ते सील झालेलं आहे मधाने. हं. तर त्यावेळेला त्याचा टाईम पिरियड हा त्या फुलोऱ्यावर डिपेंड असतो. अगदी आठवड्याभरापासून ते महिनाभरापर्यंतचा कालावधी लागू शकतो त्यामध्ये. अच्छा, असं. म्हणजे महिनाभरात आपल्याला साधारणपणे हां, मिळून मिळू जाईल. शकतो. सर, मला अजून एक क्वेश्चन होता की आपण जेव्हा ते प्रोडक्शन घेतो तेव्हा ते मार्केटमध्ये जेव्हा विकायला जातो ते खरं चॅलेंज आहे शेतकऱ्यांसाठी. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की त्याचं मार्केट कसं आहे आणि काय प्राईजने ते मध जाऊ शकते मार्केटमध्ये? तसं ओरिजिनल मध जर असेल तुमच्याकडे, हं. तर ओरिजिनल मधाला 100% चांगलं मार्केट आहे. पण आत्ता असं आहे की तुम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये बघितलं तर खूपच भेसळ आहे आणि ग्राहकांपर्यंत ती क्वालिटी जात नाही आहे. हं. तर शेतकऱ्यांना आत्ता जरी तुम्ही मध उत्पादन केलं, तरी तुम्ही तुमच्या ग्राउंड लेवलला ते अगदी ₹350 पासून ₹500 किलोपर्यंत डायरेक्ट सेल करू शकता. हं. ते महत्त्वाचं म्हणजे असे. मध्ये एकंदरीत आता तुम्ही भेसळचं बोललात, तर मध्ये FSSAIने पण आय थिंक हा मुद्दा उचलला होता की हं, खूप चांगल्या ब्रँडच्या मधामध्ये त्यांना भेसळ सापडली होती. हं. तर म्हणजे हाच भेसळचा मुद्दा घेऊन मला हा विचारायचा आहे, त्याची प्युरिटी टेस्ट आपण कशी करू शकतो? आता तुम्ही एक काचेचा ग्लास घेतला, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं हं. आणि पाण्यात चमच्याने मध ज्यावेळी तुम्ही टाकता तो तळाला जाऊन बसतो मध. हं. ओरिजिनल मध असेल तर त्याची तार ती तळाला जाऊन बसते, पाण्यात तो मिक्स होत नाही. बरं. ज्यावेळी तुम्ही मिक्स करता त्यावेळी तो मिक्स होतो, हं. टाकता क्षणी तो तळाला जाऊन बसला पाहिजे. त्याच्यानंतर मधाची बॉटल तुम्ही उलटी करायची, उलटी केल्यानंतर पण त्याची तार बघायची, तार एकसारखी चालू राहते, ती तार तुटत नाही. त्याच्यानंतर कापसाची वात जी असते ती पण मधामध्ये जळते, मध ज्वलनशील असते. त्याच्यानंतर कपड्यावरती मध टाकला तुम्ही, कपडा मध शोषून घेत नाही, आहे असाच राहतो कपड्यावरती मध. हं. 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 म्हणजे ह्या प्युरिटीच्या टेस्ट आहेत. आणि डोळ्यात अंजन म्हणून पण मध लावतात, त्या डोळ्यातून तुमच्या पाणीच निघणार ओरिजिनल मध असेल तर. ह्या अच्छा. प्युरिटीच्या टेस्ट आहेत, म्हणजे इथं कोणीही करू शकतं. हां, म्हणजे बेसिकली आपण जेव्हा दुकानात जातो आपण पाणी ह्या गोष्टी कॅरी तर नाही करू शकत ना, नाही ती करू बॉटल शकत, आपण फोडू शकतो, फोडू पण शकतो. तिला उलटी करून आपण हा हां, एक तिथे आपण ते बघू शकतो. हां, चांगला उपाय तो एक पाहण्याचा. आणि सर, याचबरोबर हे पण बोलायचं होतं की आपण हे जे प्युरिटी वगैरे आपण उत्पादन ह्या सगळ्या गोष्टी बोललो, पण यात काही इनोव्हेशन किंवा इमर्जिंग ट्रेंड्स आहेत? म्हणजे आपण पाहतो की आता मधाचे खूप साऱ्या बाय प्रोडक्ट्स येत आहेत, खूप गोष्टी येतात, त्याचं काही आहेत मार्केटमध्ये? हो, आता आम्ही या क्षेत्रात आता गेली 5 वर्ष काम करतोय. तर सुरुवातीला फक्त आम्ही मध विकत होतो. त्यानंतर त्यामध्ये आम्ही मधापासून इतर बाय प्रॉडक्ट बनवायला चालू केलं. जसं हनी गुलकंद असेल, हं. हं. हनी चॉकलेट असेल, हनी जाम असेल
हनी च्यवनप्राश असेल. म्हणजे आपण जिथे पॉसिबल होईल तिथे साखरेला मधाने रिप्लेस करू शकतो. हम्म. आणि मध हा असा आहे की तुमचं तो रक्तातली शुगर स्पाईक करत नाही. तुम्ही साखर खाल्ली तर ते इन्शुलिन रक्तातलं स्पाईक होतं. पण मधाचा GI इंडेक्स हा लो असतो, त्यामुळे मध तुम्हाला स्वीटनेस देतो. प्लस त्याचे मधाचे आयुर्वेदिक फायदेही मिळतात. पण तुम्हाला आयुर्वेदात फायदे मिळून तुम्हाला रक्तातली शुगर मेंटेन राहते, हा फायदा आहे. त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारातही मध वापरू शकता आणि मधाचे बाय प्रोडक्टही वापरू शकता. म्हणजे आणि याचे जे गुलकंद तुम्ही आता बोललात याचे हम्म. मध गुलकंद, अजवाईन गुलकंद, याचे काय एक्झॅक्टली फायदे होतात? आता गुलकंदचं मेन काम असते की हीटसाठी चांगला असतो. हम्म. जो आपण साखरेत बनवतो त्याऐवजी आपण तो मधात बनवतो. त्यामुळे काय होतं की हीटसाठी वगैरे मध गुलकंद चांगला आहे. आता हनी चॉकलेट, आता आपण लहान मुलांना बाहेरचे चॉकलेट वगैरे देतो, कारण लहान मुलांना चॉकलेटद्वारे जर मध गेला तर एक प्रकारे त्यांना ते चॉकलेट प्लस मध एक हेल्दी कॉम्बिनेशन होऊन जातं. आणि त्यामध्ये आपण कोणतेही शुगर वापरत नाही किंवा आर्टिफिशियल स्वीटनर वापरत नाही. त्यामुळं आत्ता जे लाईफस्टाईल ज्या हायब्रिड फूडकडे चालली, तर त्यापेक्षा आपण जर नॅचरल गोष्टींचा आपल्या ह्याच्यात वापर केला तर ते आपल्या आरोग्यासाठी पण फायद्याचं आणि आहे. चॉकलेट पण आपण डार्क कंपाऊंड वापरतो, जेणेकरून त्यात शुगर पर्सेंट खूप म्हणजे कमी कमी, असते. अच्छा. म्हणजे नाच्या हिशोबानेच असते त्याच्यामध्ये. अच्छा. आणि ते स्वीटनरसाठी आपण हनी यूज करतो त्याच्यामध्ये. म्हणजे एक हेल्दी हेल्दी कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन देतो. सर, जेव्हा तुम्ही हे प्रोडक्शन सुरू केलं त्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये येण्यासाठी काही चॅलेंजेस आले किंवा तुम्ही कोणत्या रूट थ्रू मार्केटमध्ये आलात? कारण आता बेसिकली जर कोणी प्रोडक्शन करताय तर प्रोडक्शनची माहिती लोक घेतात आणि देणारी पण भरपूर आहेत, पण मार्केटमध्ये विकायचं कसं हे खूप लोकांना माहीत नाही आहे. मग ते एका व्यापारा थ्रू जातील, नाहीतर मग पण स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी लोकांना अजूनही एवढ्या गोष्टी माहीत नाही आहेत किंवा त्यांना वाटतं की याला खूप पैसे लागतात, नाही तर खूप वेळ द्यावा लागेल. तर हे कशा गोष्टी आहेत, तुम्ही थोडं सांगू शकाल? सुरुवातीला जेव्हा मी 200 पेट्यांपासून चालू केलं होतं, तेव्हा आम्ही पहिलं हा सूर्यफुलाचा सीझन घेतला होता. मध मध तर आम्ही काढला आणि मध हा लिक्विड गोल्ड म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे ते एक सोनंच आहे. आणि जेव्हा आम्ही बाजारात गेलो तेव्हा आम्हाला कळालं की जो एंड कन्झ्युमरपर्यंत पोचणारा मध आहे तो त्या क्वालिटीचा नाही आहे. आणि जो बी किपर्स म्हणजे शेतकरी, आम्ही शेतकऱ्यांसारखंच आमचं काम आहे की एक मधाचं उत्पादन घेणं. आज असं आहे की शेतकरी हा डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोचत नाही आहे. मग मध्ये ज्या वेळेला जे ट्रेडर लोक हा वन टाईम मध घेऊन जातात किंवा आपण वन टाईम मध देतो, आपला जेव्हा ब्रँड नसतो त्यावेळेला तो आपल्याला मोबदला मिळत नाही, किंवा तो जर ज्या रेटनं आपण मध देतोय त्या रेटनं जर बघितलं तर ते आपल्याला पूर्ण खर्च त्यातनं निघत नाही, असं त्यावेळेला आम्हाला जाणवलं. आणि हा गोष्ट असून सुद्धा एंड कस्टमरपर्यंत पण तो मध जात नाही आहे त्या क्वालिटीचा, म्हणजे भेसळ पण होते आणि जो उत्पादन करतोय त्याला तो रेट पण मिळत नाही. त्यावेळेला आम्ही ठरवलं की आपला स्वतःचा ब्रँड असणं गरजेचं आहे. त्यावेळेला आम्ही 2017 साली मधुपुष्प हनी या नावाने आमचा स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश केला. आणि ब्रँड एस्टॅब्लिश केल्यानंतर भरपूर चॅलेंजेस होते, कारण जेव्हा आम्ही मार्केटिंगसाठी आमचा प्रोडक्ट अप्रोच करायचो तेव्हा बरीच लोक आम्हाला निगेटिव्ह करायचे की हे चालणार नाही किंवा हे तुम्ही एवढ्याच रेटनं आम्हाला द्यावं लागेल असे. तर त्यावेळेला आम्ही ठरवले की डायरेक्ट आपण कस्टमर ओरिएंटेड प्रोडक्ट हे करायचं. त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी एक्झिबिशन्स असतील किंवा ग्राहक मेळे असतील, महाराष्ट्रातील बऱ्यापैकी आम्ही एक्झिबिशन कव्हर केले. तिथं लोकांना आम्ही पहिली गोष्ट मध टेस्टिंगला द्यायचो. टेस्टिंगला दिल्यानंतर लोकांना तो आवडल्यानंतर लोक तर घेऊन जायचीच, आणि ज्यांना इंटरेस्ट आहे की या मधाची आपल्याला विक्री करायची ते स्वतःहून लोक आपल्याला कनेक्ट व्हायला लागली. म्हणजे अशी लोक आहेत की ज्यांना क्वालिटी हवी किंवा अशी लोक आहेत की ज्यांना क्वालिटीमध्ये काम करायचं. मग महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी प्रत्येक कृषी प्रदर्शन असतील, वर्षात आम्ही 12 महिन्यात 40 ते 50 एक्झिबिशन करायचो पूर्ण वर्षभर. तिथे स्वतः आपण स्टॉलला उभं राहणे, लोकांना याची माहिती सांगणे आणि आपले प्रोडक्ट लोकांना प्रेझेंट करणे. यातून भरपूर ग्राहक कनेक्ट झाले. आजतागायत आपल्याकडे 2.5 ते 3 लाख डायरेक्ट आमचे कस्टमर आहेत. छान. म्हणजे हे डायरेक्ट एंड टू एंड कस्टमरशी कनेक्ट असल्यामुळे. मग या मधासोबत तुम्हाला बाकीचे काही प्रोडक्ट मिळतात का मधमाशीकडून, की फक्त मधच मिळतं? नाही, मध हा एक मधमाशी पालनातला एक भाग झाला. मधाबरोबर मेण मिळतं, बी पोलन मिळतं, प्रोपोलिस मिळतं,
हम्म. आणि तुम्ही जर अजून थोडी R&D केली किंवा प्रॉपर वर्कआउट केलं तर रॉयल जेली मिळते. म्हणजे मधमाशी ही तुम्हाला सगळं कोणतेही फक्त मध हा प्रोडक्ट देत नाही, तर परागीभवन असेल तुमचं, बी पोलन असेल, रॉयल जेलीचे सर्व प्रोडक्ट आपण बाय प्रोडक्ट म्हणून त्यांचे पण तुम्ही घेतो. आम्हाला काही सांगू शकता उपयोग बी पोलनचा झाला किंवा मेन हे बी कुठल्या पोलन इंडस्ट्रीत बी चालतं? पोलन हा मेनली काय आहे म्हणजे त्याची कन्सेप्ट सांगतो. मधमाशी जेव्हा वेगवेगळ्या फुलांवर व्हिजिट करत असते, हम्म. तेव्हा तिच्या पायाला त्या फुलाचे परागकण चिकटत असतात. बरं. प्लस ते आणखीन परागकण असेच नाहीत चिकटत, हम्म. त्यानंतर तिच्या ते स्टिंगने थोडा मध लावत असते तिच्या पायाला, हम्म. त्यामुळे तिचे ते गोळे तयार होतात परागाचे. हम्म. आणि ज्यावेळेला तिला ते सेन्स होते की ते आता वेट भरपूर झाले, त्यावेळेस मधमाशी आपल्या वसाहतीकडे येते आणि ते बी पोलन आपण पोलन ट्रॅप लावतो मधमाशीच्या एंट्रीला, तर ते बी पोलन आपण कलेक्ट करत असतो. हे बी पोलन हे नॅचरली मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, कारण सगळ्या फुलांचं परागकण आहेत त्यामध्ये. जे स्पोर्ट लेवलला वर्क करतात त्यांनाही तो एन्ड्युरन्ससाठी खूप त्याचे फायदे आहेत. प्लस अँटी एजिंगसाठीही चालतं, ते इम्युनिटी सिस्टीम तुमची चांगली होते. सो ह्याचं कन्झम्पन ॲज इट इज करतात की बी पोलनचं? ॲज इट इज तुम्ही घेऊ शकता. पोलन ग्रेन्स असतात, तुम्ही रोज 1 चमचा घेऊन त्यावर मध घेऊ शकता. टेस्टला थोडं ते वेगळं लागतं, पण त्याचे फायदे भरपूर आहेत. किंवा तुम्ही त्याची पावडर करूनही मधात घेऊ शकता. म्हणजे मोस्टली ॲज इट इज घेतलेलं फायदे चांगले आहेत त्याचे. अच्छा. आता तुम्ही हे ॲक्च्युअल मार्केटमध्ये सेल करताय, त्यामुळे तुम्हाला मार्केटबद्दल माहिती आहे, तर किती स्कोप आहे मधाला किंवा मधाच्या प्रोडक्ट्सला मार्केटमध्ये, त्याच्यावर काय बोलाल? मधाचं मार्केट हे खूप चांगलं आहे. आत्ताच्या रिसर्चनुसार 23.2 बिलियनचं मार्केट आहे आणि ते वर्षाला साधारणतः 8 ते 10% ग्रो होत आहे. आणि तुम्ही कोविड नंतर बघितलं तर हनीचा एक्सपोर्टही वाढलेला आहे इंडियाचा मधाचा. आणि कोविड नंतर तुम्ही पाहिलं की लोकांचा ऑर्गॅनिक गोष्टींकडे कल वाढला आहे. म्हणजे तुम्ही जर त्या चांगल्या पद्धतीचं शरीराला दिलं तर त्याचा आउटपुट तुम्हाला येणारच आहे. आणि शुगर किंवा आर्टिफिशियल स्वीटनरमुळे आता मधुमेहाचं एवढं प्रमाण वाढले की आता लोकांना हे कळायला लागले की ह्या गोष्टी खाऊन हे शरीराला अपायकारकच आहे. त्यामुळे आता ओरिजिनल मधाचं मार्केट 100% आहे. फक्त तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि त्या क्वालिटीचं मध त्यांना प्रोव्हाइड करता आलं पाहिजे. सर, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा काही योजना आहेत का सरकारच्या किंवा काही अनुदान वगैरे मिळतं का, त्याबद्दल काही बोलाल? हो, ज्या वेळेला आम्ही सुरुवात केलेली 200 पेट्यांपासून, त्यावेळेला PMAGP योजना आहे. तर त्याद्वारे तुम्ही प्रकरण करू शकता खादी ग्रामोद्योगला. खादी ग्रामोद्योग थ्रू तुम्हाला सबसिडी मिळते. ते 25 ते 35% तुम्हाला अनुदान मिळते. त्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जे खादी ग्रामोद्योगचं ऑफिस आहे तिथे व्हिजिट दिली तर ते तुम्हाला इझिली सर्व माहिती मिळू शकते. अच्छा. आणि कितीपर्यंत अनुदान भेटतं याचं? 25% 35% अनुदान आहे त्याला. अच्छा. सर, तुम्ही तुमच्या मधुपुष्पबद्दल थोड्याफार जर गोष्टी सांगितल्या की तुमची सुरुवात तर तुम्ही सांगितली कशी झाली होती, पण आता तुमचा हा जो वाढलेला पसारा आहे तो त्याच्याबद्दल जर काही सांगू शकाल? मधुपुष्पची सुरुवात आम्ही 2017ला केल्यानंतर, जसं तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही विविध ठिकाणी प्रदर्शनात पार्टिसिपेट केले. त्यानंतर बरीच लोक आमच्याशी कनेक्ट झाले की ते आमच्या मधाची विक्री करू लागली. त्यानंतर कोविडनंतर आम्ही असं ठरवलं की असे आउटलेट बनवायचं की जे खास मधाचं असेल, ज्यामध्ये मध असेल, मधापासून इतर बाय प्रोडक्ट असतील, हे सर्व प्रोडक्ट मिळतील. असे आम्ही 2020मध्ये पहिलं आमचं हनी आउटलेट कोरेगाव येथे चालू केलं. त्यानंतर NH4 हायवे साताराला आम्ही दुसरं आउटलेट चालू केलं. त्यानंतर आम्ही त्यातनं फ्रँचायझीही दिल्या. तर आत्ता आपले स्वतःचे 10 फ्रँचायझी आउटलेट आहेत हनीचे, मधुपुष्प हनी या नावाने. आणि अजून जिथे असे ऑर्गॅनिक डिस्ट्रीब्युटर आहेत की विविध ठिकाणी आपण मध पोचवत असतो. त्यानंतर आपली स्वतःची वेबसाईट पण आहे मधुपुष्प.com. त्याच्यावरून लोक ऑल ओव्हर इंडिया हे करू शकतात, म्हणजे ऑर्डर करू शकतात. ॲमेझॉनला पण आहेत प्रोडक्ट आपले. अच्छा. मग याबद्दल तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करता लोकांना? म्हणजे मधुमक्षिका पालनाद्वारे. हां, मधुमक्षिका पालनाचे आता काही बरेच शेतकरी आमच्याकडून बी बॉक्स घेऊन जातात ना, त्यांना मी प्रॅक्टिकली ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो की या पद्धतीने तुम्ही हाताळू शकता. त्यानंतर जरी त्यांना काही गरज लागली तर ते पण कन्सल्टन्सी आम्ही करतो यामध्ये. सर, अजून एक होतं की लोक मोस्टली आजकाल तुम्ही जसं बोललात की ऑर्गॅनिककडे शिफ्ट व्हायला लागलेत करोनाच्या काळानंतर. मग हे ऑर्गॅनिक हनी आपण कसं ओळखू शकतो किंवा नक्की ऑर्गॅनिक हनीची कन्सेप्ट काय आहे?
आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की जिथं पेस्टिसाईड फवारणी होते, तिथं मधमाशी मरून जाते. म्हणजे मध तसा बघायला गेलं तर हा प्रॅक्टिकली ऑर्गॅनिक असतो. कारण जिथे पेस्टिसाईडची फवारणी होते तिथून मधमाशी रिफ्लेक्ट होत असते. आणि मोस्टली जर तुम्ही जंगल एरियामध्ये जर बी कीपिंग करत असाल, तर मध हा प्रॅक्टिकली ऑर्गॅनिक असतो. कारण जिथे फवारणी होते तिथं मधमाशी गेली तर ती ॲटोमॅटिक मरते, किंवा जिथे फवारणी होत असेल तिथं मधमाशी कधी नेक्टर कलेक्ट करायला जात नाही. त्यामुळं जर तुम्ही ओरिजिनल मधुमक्षिका पालनाद्वारे जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे त्याप्रमाणे जर कलेक्ट करत असला, तर नक्कीच तो ऑर्गॅनिक आहे मध तो. हां, म्हणजे आपण हे म्हणू शकतो की त्याच्यात म्हणजे केमिकलचा काही हे नसेल, भेसळ नसेल. नाही. पण दुसरी भेसळ जी आपण तुम्ही मगाशी सांगितली ती असू शकते. बरोबर. म्हणजे मध हा जर त्या पोळ्यातून काढलेला असेल, तर तो 100% खाण्यायोग्य आहे आणि ऑर्गॅनिक आहे. जेव्हा तो पुढे वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जातो, त्यावेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं, की त्यामध्ये HMFचं प्रमाण वाढतं. पण तो 100% खाण्यायोग्य नाही आहे, किंवा भेसळयुक्त मध, तिथं मग 100% केमिकलचं त्यामध्ये इंटरफिरन्स आहे. आणि सर, अजून एक की मधाची बॉटल जेव्हा आपण बरेच दिवस ठेवतो किंवा घेतो त्यावेळेस आपल्याला ते क्रिस्टलायझेशन एक झालेलं दिसतं त्याच्यामध्ये, ते नक्की काय प्रकार आहे? बरोबर. हा एक चांगला मुद्दा आहे, कारण बऱ्याच ग्राहकांना त्याबद्दल अजून खूप मिसकन्सेप्शन आहेत. ओरिजिनल हनी हा नॅचरली क्रिस्टल होतो. त्याचं क्रिस्टलायझेशन हे त्याच्या कोणत्या फुलांमधून मध घेतला आहे, किंवा त्यामध्ये असणारे नॅचरल किती शुगर आहे, ग्लुकोज किती आहे, फ्रुक्टोज किती आहे, त्या कॉम्बिनेशनवर त्याचं क्रिस्टलायझेशन असतं. जसं की मोहरीचा मध आहे, तो लगेच क्रिस्टलायझेशन होतो, म्हणजे पांढरा तुपासारखा जमा होतो. आणि हा पण आपला जो रेग्युलर मध असतो तो पण काही दिवसांनी तळाला पांढरा असा क्रिस्टलायझेशन होतं. क्रिस्टलायझेशन हा एक फॉर्म आहे, ते दिसताना तुम्हाला साखरेसारखं दिसतं, पण ते साखर नसते. तो जर बॉटल तुम्ही गरम पाण्यात किंवा उन्हात ठेवली तर मध हा असं लिक्विड होतो. आता अच्छा. हेच तुम्ही जर इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये काही 900 वर्षापूर्वीचे मधच सापडले, ते क्रिस्टल फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे मध हा क्रिस्टलायझेशन आहे, त्याची नॅचरल टेंडन्सी आहे. म्हणजे तुमचा मध जर क्रिस्टल झाला तर तुम्ही समजावं तो ओरिजिनल आहे. त्यामध्ये जे आर्टिफिशियल जे काही असते ते कधीच क्रिस्टल होत नाही. म्हणजे साखर जमा होणे हा वेगळा प्रकार आणि क्रिस्टलायझेशन हा वेगळा प्रकार. आणि इकडे आपल्याकडे अवेअरनेस कमी आहे. जिथं बाहेरच्या देशांमध्ये जिथं मोस्टली हा मोहरीचा मध एक्सपोर्ट होतो, ते लोक तो क्रीम हनी म्हणून वापरतात. ब्रेडला वगैरे ते जामसारखं लावून खातात. म्हणजे थोडं त्यामध्ये अवेअरनेसची गरज आहे अजून क्रिस्टलायझेशन. आणि क्रिस्टलायझेशनचा अजून एक पार्ट होता की खूपदा क्रिस्टलायझेशन जेव्हा होतं मधामध्ये तेव्हा ऐकलं जातं की त्याच्यामध्ये साखर असेल, म्हणजे मिसळलेली असेल, हां. म्हणून तो क्रिस्टल झाला असेल. तर हे की आहे सत्य, म्हणजे नॉर्मली ॲड केली जाते साखर त्याच्यामध्ये? नाही, तुम्हाला मी तसं सांगितलं ना, की साखर जमा होणे वेगळा हा प्रकार आहे. म्हणजे क्रिस्टल असेल ना, तुम्ही तो क्रिस्टल असा जरी प्रेस केला तरी ते लगेच लिक्विड होतं. अच्छा. कारण ते साखर जमा होणे हा फिनॉमिना वेगळा. जसं मी तुम्हाला सांगितलं, उन्हात ठेवली तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला, तरी मध हा परत लिक्विड होणार. किंवा तुम्ही मोहरीचा मध बघितला, टेक्स्चर त्याचं बघितलं, परत लिक्विड होणार असं. आणि मोस्टली अशी साखरेची कुठं भेसळ केली जात नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जे कॉर्न सिरप किंवा शुगर सिरप ह्या गोष्टी ॲड केल्या जातात, त्या कधीही क्रिस्टल होत नाहीत. तो मध तुम्हाला कधी साखर जमा होणार नाही. ॲक्च्युली ज्यात भेसळ आहे तो ओरिजिनल मध हा क्रिस्टल होतो. ते थोडं ग्राहकांनी जरा समजून घेणं आणि गरजेचं आहे. ग्राहकांनी अजून एक गोष्ट ही केली पाहिजे की मध हा काही लोक फ्रीजमध्ये ठेवतात. तो फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. बाहेर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला कितीही दिवस ठेवा, त्याला काही होत नाही मधाला. दिवसेंदिवस तो डार्क होत जातो आणि त्याचे मेडिसिनल बेनिफिट वाढत जातात त्याचे. अच्छा. मग त्याची शेल्फ लाईफ जर आपण बघितली तर नॉर्मली किती असते? मधाला तसे मध हा कधी खराब होत नाही. मध जेवढा जुना तेवढा चांगला असतो. पण ॲज पर FSSAI आपल्याला तो 18 महिने त्यावर शेल्फ लाईफ द्यावी लागते. पण मध हा जेवढा जुना होईल त्यातलं तेवढं मॉइश्चर कमी होतं आणि तेवढं तो रिच होत जातो. म्हणजे तुम्ही त्यानंतरही मध कन्झ्युम केला तरी काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. अच्छा. असं. सर, आपण मधाबद्दल बोललो, पण मधाचे प्रकार पण असतात आणि त्याचे फायदे पण आहेत. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का आम्हाला? ओके. आता जांभूळ मधाचे फायदे हे आहेत की तो शुगर पेशंटला चालतो. तुमची रक्तशुद्धीकरणासाठी तो मध चांगला आहे. तुळशीचा मध सर्दी, खोकला, घसा, तुमची पचनशक्तीसाठी, त्याच्यानंतर तुमच्या अँटीबॅक्टेरियलसाठी तो मध चांगला आहे. अजवाईन हनी पण शुगरला चालतो. वेट लॉससाठी तो जास्त काम करतो, ओव्याचा मध. आणि तो खायला पण एकदम डार्क हनी आहे. मल्टीफ्लोरल लहान मुलांपासून सगळेजण तो यूज करू शकतात. अगदी तो दुधामधून खायला पण तो मध चांगला आहे. त्याने पण सर्दी, खोकला, कफ वगैरे चांगला कमी होतो. किंवा काही लोक
ह्याच्या मेडिसिनमधून घेतात ते. जसं आता सतीश सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या मधांचे वेगवेगळे फायदे आहेत. आता तुम्ही हा मल्टीफ्लोरल हनी बघू शकता, लाईट हम्म. कलरमध्ये दिसतोय. तर हा मोस्टली थोडा तुम्हाला टेस्टला एकदम रॉनेस लागतो. ओव्याचा मध्ये तो थोडा तुम्हाला जरा थोडा डार्क लागणार. पण हम्म. त्याचे फायदे असे आहेत की तो तुम्हाला ब्लड शुगर मेंटेनमध्ये हेल्प करतो. जांभूळ मध, आता तुम्ही जांभूळ मध पण बघताय, तर या सीझनला थोडा लाईट आहे. कधी कधी तो डार्कमध्ये पण येतो, कारण त्या फुलांवर डिपेंड असते. आणि त्याचे फायदे तुम्हाला आहेत की रक्तशुद्धीकरण असेल, त्यानंतर तुमचं डिटॉक्सिनेशन असेल, यासाठी फायदे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्किनलाही लावू शकता. स्किनसाठी पण ते नॅचरल डिटॅनिंगचं काम करत असते. म्हणजे मध हा विविध विविध प्रकारचे मध आहेत, पण मधात ऑलरेडी फायदे हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तुम्ही म्हणजे कोणताही मध घेतला तरी तुम्हाला 100% फायदे आहेतच. पण स्पेसिफिक तो त्या सीझनचा असल्यामुळं त्या कोणत्या रोगावर तो किंवा कोणत्या तुमच्या प्रॉब्लेमवर तो इफेक्टिव्ह आहे, ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. बरोबर. सर, आणि ह्याचे कलर पण डिफरन्स आपल्याला खूप इझिली समजू शकतो, त्याच्या बरोबर. फुलानुसार चेंज होतं ते. फुलोरानुसार कलर चेंज होतात. अगदी सर, मला ह्याच्यावरून आम्हाला हे समजतंय की मध आपल्या आरोग्यासाठी एक उत्तम साथीदार आहे. बरोबर. आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इतक्या छान पद्धतीने मांडल्या आमच्यासमोर. म्हणजे आपण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्याच गोष्टी सांगितल्या की सरकारचे काय अनुदान असतात, किंवा त्याचे आपण टेस्टिंग, प्युरिटी टेस्ट कशी करायची, बेसिकली कसं आपण हा व्यवसाय सुरू करायचा, आणि जागा कशी निवडायची. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्ही एकंदरीत सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आणि तुम्ही त्या आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि खूप छान इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दलही धन्यवाद. आणि यानंतर मला एवढंच बोलावं वाटेल की मधमाशी ही फक्त मध देते असं नाही, तिच्यासोबत ती परागीभवनासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. जसं सरांनी सांगितलं होतं की एक सायंटिफिक स्टडी झाला होता की मधमाशी एपिस मेलिफेरा एका पिकामध्ये फुलोराच्या टायमिंगला सोडली होती, आणि त्यावेळेस त्या पिकाचं उत्पादन ऑलमोस्ट 30% वाढलं होतं. तर मधमाशी आपल्या शेतकऱ्या बांधवांसाठीही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे मधमाशी आपल्याला आजकाल जी दिसत नाही आहे, त्याला खूप घटक, जसं मी अगोदरही म्हटले, कारणीभूत आहेत. आपल्या मोबाईलमधून जे निघणारे विद्युत चुंबकीय लहर असेल, तीही तिच्या शरीरावरती परिणाम करते. पर्यावरणात होणारे बदल असतील, पेस्टिसाईडचा मारा असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत तिला परिणाम करतात. तर एवढ्या सगळ्यातून आपल्याला एक गोष्ट समजते की मधमाशीचे आपल्याला खूप फायदे आहेत. त्यामुळे तिचं संरक्षण करा, तिचं संगोपन करा, आणि हा व्यवसाय खूप लोकांपर्यंत पोचवा, कारण लोकांना याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. आणि ज्यांना माहीत असेल त्यांना कदाचित अजूनही माहिती मिळून जाईल या व्हिडिओमधून. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.